तर आता शास्त्रभाग योबाचा पहिला अध्याय 1 ते 5 आम्ही पाहिलं की त्यातून काही गोष्टीची सावधानगिरी देव आम्हाला लोकांना देतो. कारण यश विजय देवाकडे आणि देव लोकांना विजय देतो. आम्ही विजयशाली लोक आहोत कारण आम्ही पापावर विजय मिळवला, आम्ही आजारावर विजय मिळवला, आम्ही शैतानावर विजय मिळवून मृत्यूवर आम्ही विजय मिळवला आणि आम्ही तारणरूपी शिरस्थान देवापासून प्राप्त झालं आहे. म्हणजे आम्ही विजयी लोक आहोत. त्यानंतर अनेक गोष्टी, समस्या आहे, प्रश्न आहे, अडचणी वेळ आम्ही प्रेयर बॉक्समध्ये टाकतोच किंवा भेटीगाठीमध्ये आम्ही आमचे प्रश्न समस्या सांगत असतो. वेळोवेळी त्यासाठी प्रार्थना करण्यात येते आणि त्यावेळेस आमचे प्रश्न समस्या देव हळूहळू सोडवतो. देव आमची काळजी घेतो आणि देव आमचे प्रश्न समस्या सोडवतो, आम्हाला एक विसावा देतो. देवाला वाटतं की आम्ही चांगलं जीवन जगावं, चांगल्या स्थितीत असावं, येशूची इच्छा तीच आहे. म्हणून तर त्याने आपलं वधस्तंभी समर्पण केलं की आम्ही चांगलं जीवन जगावं. म्हणून तर योहान 10:10 मध्ये म्हणलं की मी आलो तुम्हाला चांगलं जीवन आणि ते चांगलं भरपूर असं जीवन तुम्ही चांगलं जगावं म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे, तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. त्याचा आम्ही अनुभव घेत आहोत. पाहतो की चांगलं जीवन जगत असताना आम्ही पाहतो की देव प्रश्न सोडवतो, समस्या सोडवतो, नोकरीसंबंधी, मुलांच्या शिक्षणासंबंधी, मुलांच्या विवाहासंबंधी, योग्य वर योग्य वधू, घरासंबंधी प्रश्न की घर असावा. अनेकांची घरं झालेली, अनेकांची स्वतःची घरं देवाने दिलेली, नोकरी म्हणा, शिक्षण म्हणा, अनेक प्रश्न समस्या मंडळीतच देव सोडवतो. हळूहळू सर्वांची स्थिती बदलत चालली, कारण ज्या मंदिरात देव राहतो तिथं तो एकसारखी स्थिती ठेवत नाही. तर देव नेहमी आम्हाला प्रतिदिवशी दर बुधवारी आश्रय देतो आणि त्याचे आम्हाला हळूहळू अनुभव येतो. अनुवाद 7:22 प्रमाणे की हळूहळू देव काम करतो, तो अनुभव देतो, पण देतो. पण अनेक वेळा आम्ही पाहतो की अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक अडचण आम्ही जात असताना पाहतो कधी कधी गोंधळ होतो आमचं. आणि आमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाच गिळावे, कोणाच फाडावे, कोणाकडे जाऊन कोणाकडून हिरावून घ्यावं 24 तास तो आमच्या मागे फिरत असतो. हे फार महत्त्वाची गोष्ट. पहिले पत्र 5:8 प्रमाणे की सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाच गिळावे, कोणाच फाडावे म्हणून तो एक भुकेला आहे, ताणेला आहे आणि तो शोधतोय सर्व ठिकाणी. म्हणून देवाने सांगितलं की सावधान, कारण तो आमचा शत्रू आहे आणि तो आमच्या मागे लागतो. पण सर्व गोष्टी आम्ही पाहतो की ते केव्हा आमच्यामध्ये अटकाव करतो, केव्हा आम्हाला तो मागे लागतो, हे फार महत्त्वाची गोष्ट. त्याला चांगलं असं काही आवडत नाही. कोणतीही गोष्ट आमच्या जीवनात देव चांगलं करतो त्याला ते पटत नाही. एदेन बागेत आदामाला देवाने सर्व गोष्टी दिल्या, अधिकार दिले, मुकुटमंडित केलं आणि देवाने आदामाला सर्व अधिकार दिले, सर्व शांती दिली, आनंद दिलं, जीवन दिलं, सर्व दिलं. सर्व अधिकार देवाने माणसाला देऊन टाकले आदामला. आदाम जो निर्णय घेईन तो देव मान्य करायचा. आदाम जे पक्ष्यांना, पशुपक्षी नाव दिलं ते देव मान्य करत गेला. एवढी बुद्धी हे सैतानाला पटलं नाही. अनेक दिवस चालवत आणि देव रोज देऊन त्याला आश्रय देतात. मग आम्ही पाहतो की त्यांनी पाहिलं की सर्व काही व्यवस्थित चालले, आता इथं जाण्याची गरज आहे. आणि त्यावेळेस आदाम आवाज सुखी होते, समाधानी होते, सुरक्षित होते आणि आनंदायी होते. अशा वेळेस त्यांनी अटकाव केला. लक्षात ठेवा, अशा वेळेस त्यांनी संधी साधली, अशा वेळेस त्यांनी अटकाव केला आणि फसवलं त्यांना. जे संधी फार महत्त्वाची गोष्ट. सैतान संधी शोधून त्याला पाहिजे की इथं संधी आहे, इथं माणूस फसेल, मग तो फसवतो तिथं माणूस. बायबल आम्ही नीट अभ्यास केला की कुठे गेला तर ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला, लोकांचा अभ्यास केला, अध्ययन केलं, त्यावेळेस लोकांना त्यांनी फसवायला सुरुवात केली. आम्ही कष्टात, आम्ही दुःखात, आम्ही त्रासात, आम्ही देवाकडे गुडघे टेकून प्रार्थना करतो. जे आमचे प्रश्न समस्या आम्ही देवाकडे वेळोवेळी दर बुधवारी येतो, आम्ही देवाला सांगत असतो. प्रश्न समजत सुटणारच नाही, नेहमी आमच्या जीवनात राहणारच. मग देव अशा गोष्टी ठेवतो आमच्या जीवनात की आम्ही देवाबरोबर राहावं, आमची प्रार्थना सदैव देवाशी संपर्क करून अशी स्थितीत देव ठेवतो तो आम्हाला की आम्ही नेहमी देवाची आठवण करावी, नेहमी देवाच्या सानिध्यात राहावं. म्हणून देव अशा काही गोष्टी आमच्या जीवनात, कुटुंबात ठेवतो की आम्हाला देवावर राहायलाच लागतं. पण कधी काय देव देत राहतो. कधी आम्ही अशा वेळेस आम्हाला फसतो आम्ही लोक.
हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि इथं सैतान आपलं डावपेच आखतो आणि तिथं माणसाला तो फसवतो, नाही का. म्हणून पावलाने देवाला प्रार्थना केली की पाऊल म्हणला की देवा, माझ्यामध्ये एक काटा आहे, तो काटा मला नेहमी त्रास देतो. वेळोवेळी मला शरीरामध्ये काटा म्हणजे एक दुखणे, हे दुखणं वेळोवेळी मला उद्भवतं, वेळोवेळी मला त्रास देतो. हे देवा, माझी प्रार्थना की या दुखण्यातून मला तू बरं कर. अशी त्यांनी देवाला 3 वेळा प्रार्थना केली. त्यानंतर तुला त्रास व्हायचा, एक शरीराला वेदना व्हायची आणि त्याची ती दुर्बलता होती, त्यामुळे तो लोकांना बरे करत होता. त्याच्याकडून किती छिन्न चमत्कार झाले, काही लोक मेलेले उठवले त्यांनी, पण त्याला आपलं दुखणं बरं करता आलं नाही. त्याला स्वतःला बरं करता आलं नाही, कारण त्याचं दान इतरांसाठी होतं, स्वतःसाठी नव्हतं. त्यामुळे तो कृपेचा उपयोग करत गेला. पण त्यांनी देवाला प्रार्थना केली की वेदना होतात मला. मग देवाने सांगितलं की पावला, तुझी अशी स्थिती तशीच राहू दे, ही स्थिती चांगली आहे तुझी, माझी कृपा तुला पुरे इथपर्यंत बाद झाली, याच्या पुढे मी नाही करणार. कारण ह्या स्थितीमध्ये तू देवाबरोबर राहतो, ह्या स्थितीमध्ये तू नम्र होतो, लीन होतो, देवाच्या सहभागी तू काम करतो, म्हणून हा काटा तुझ्यामध्ये सदैव राहू दे. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की देवाने त्याला डोळे उघडले आणि त्यावेळेस म्हणला की ज्यावेळेस मी दुर्बळ त्यावेळेस मी सबळ, ज्यावेळेस मी अशक्त त्यावेळेस मी सशक्त. म्हणून त्यांनी पुन्हा देवाला प्रार्थना नाही केली. कारण तो म्हणला, जर हे दुखणं, जर हे समस्या, ही जर हे प्रश्न मला देवावर ठेवते तर मग मी नाही करणार प्रार्थना, असंच राहू दे. हे देवाविषयी प्रेम म्हणून तो देवाला सोडत नव्हता आणि देव बी त्याला सोडत नव्हता. कारण तो वेळोवेळी देवाकडे जात होता आणि घुटणे टेकून देवाला प्रार्थना मंडळांसाठी करत होता, लोकांसाठी करत होता. पण ह्या त्रास त्याला होता. मग अशा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये बी असतात की देव प्रार्थना करून बी त्या गोष्टी आमच्या काढत नाही, तसंच ठेवतो, यासाठी की आमची दुर्बलता आम्हाला देवामध्ये सबळ ठेवते, नाही का. चांगली स्थिती माणसाला देवापासून लांब नेते. चला, माझं घर बांध झालं, माझ्या मुलांचं लग्न झालं, शिक्षण झालं, हे झालं, चला आता काही प्रार्थनेची नित्यनियमाने गरज नाही आहे, नंतर प्रार्थना करू, नंतर बुधवार जाऊ. मी मागं सांगितले नंतर प्रार्थना करू, नंतर करू. आता सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या म्हणून आम्ही टंगळमंगळ करतो, नाही का, दुर्लक्ष करतो. हीच तर वेळ आहे, लक्षात ठेवा. हीच वेळ सैतानची आहे, हीच वेळ सैतानला पाहिजे असते की ज्यावेळेस आम्ही देवामध्ये पासून विसावा घेतो, चांगली स्थिती चांगली, सर्व गोष्टी चांगल्या झाल्या, सर्व गोष्टी देवाने दिलेल्या, खूप आशीर्वाद दिलेले, देवाने सर्व घर माझं संपन्न केले, माझे प्रश्न समस्या सोडले, आता मी सुखी, समाधानी, शांती, सर्व गोष्टी करू. नंतर हीच तर सैतानाची संधी, इथंच सैतान येतो आणि इथंच तो तुम्हाला फसवतो. त्याला हेच पाहिजे असतं, कारण त्याला प्रार्थना नकोय, त्याला देवाची सहभागिता नको, त्याला मंडळीची सहभागिता नको. मग त्यावेळेस हा विसावा आम्हाला भारी पडतो. ज्यावेळेस आम्ही देवामध्ये विसावा घ्यायला बघतो, म्हणजे देवापासून आपला स्वतःचा विसावा घेतो, त्यावेळेस सैतान तिथं घुसतो, संधी घेतो, तिथं तो येतो आणि तिथं तो तुमची माझी फसवणूक करतो. हे लक्षात ठेव. तिथंच माणूस फसतो, तिथंच तो डावपेच खेळतो आणि तिथं त्याने अनेक बायबलमध्ये अनेक लोकांना फसवलं. त्याने हा एक त्याला वाटतं की तुमची माझी देवाची सहभागिता होऊ नये, म्हणून तो काय करतो, सर्व संपणे, सर्व चांगलं म्हणून आम्ही कधी कधी देवाला विसरतो, प्रार्थना विसरतो, बऱ्याच गोष्टी विसरतो, पुढे पुढे ढकलतो. त्यामुळे काय होतं की ही त्याची संधी, इथंच तो तुमच्या माझ्यावर अटकाव करतो, आक्रमण करतो. लक्षात ठेवा की दावीद हा सैन्याबरोबर लढायला गेला नाही. दावीदाला देवाने राजापद दिलं, सर्व ऐश्वर दिलं. दावीदाने शाऊलाने हजारो मारले, दावीदाने लाखो मारले, कीर्ती झाली, दावीद मोठा राजा झाला, प्रसिद्ध झाला, लढाई करत करत त्यांनी विजय प्राप्त केला. पण एके दिवशी लढाईसाठी तो म्हणला, आता मी लढायला येत नाही. त्यांनी सैन्यांना पाठवून दिलं, माझी आता गरज नाही म्हणला. सैन्यानं म्हणला, तुम्ही पुढे जावा, तुम्ही लढाई करा, माझी आता गरज नाही. म्हणून त्यांनी विसावा घेण्यासाठी राजमार्ग विसावा घेतला. तिथं तो गेला नाही सैन्याबरोबर, त्याला माझी गरज नाही. तिथं त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण देवाने त्याला एवढे आशीर्वाद दिले होते, एवढे विजय दिला होता, एवढं साम्राज्य दिलं होतं, एवढं समृद्ध झाला होता की त्यामुळे तो म्हणला की आता इथं गरज नाही, पुढे येईल मी. इथंच सैतानने फसवलं त्याला. दावीद गच्चीवर विसावा करत होता, त्यावेळेस त्याच्या मनात एका स्त्रीविषयी लोभ आला आणि तिथं लोभामध्ये त्यांनी व्यभिचार केला आणि खून पण केला.
हे विसावाचं ठिकाण होतं. दाविदाने दुर्लक्ष केलं, दाविदाने मंडळी सांगते गेला नाही, तिथं तो एकटा विसावा घेत बसला आणि तिथंच सैतानने त्याला फसवलं. एका स्त्रीच्या नादात ते फसून गेला, व्यभिचार केला आणि त्याच्या स्त्रीच्या पतीचा बी त्यांनी खून केला. सैतानने बरोबर धरलं त्याला. इथं दावीद देवाला विसरला, इथं दावीद मंडळीला विसरला, इथं दावीद मंडळीला बसून लांब राहिला. इथंच फसतो माणूस. इथं बरोबर सैतानने त्याला फसवलं. दावीद कसा फसू शकतो हे त्याला माहीत होतं. लक्षात ठेवा, तुम्ही मी कुठं फसतो, आमची कमकुवत बाजू काय आहे हे सैतान अभ्यास करतो तुमचा माझा. त्यामुळे तो संधी शोधतो आणि त्यांनी बरोबर तिथं ते डावपेच राखला. दावीद फसला आणि दावीदकडून पाप झालं. पापामुळे शाप आले, दुष्काळ आला, मरी आली, तलवार आलं, देव लोकांना मारत, सैन्यांना मारत सुटला. म्हणजे परिणाम बघा की सैन्यांना देव मारत सुटला दाविदामुळे. मग दावीद देवासमोर आला की दाविदाने देवाला सांगितलं की देवा, मी पाप केलं, माझ्यामुळे माझ्या सैन्यांना का मारतो, मी दुर्लक्ष केलं, मी तुला विसरून गेलो, माझ्याकडून पाप झालं, मग तू मला मार, सैन्यांना नको मार. म्हणजे सैतानने अटकाव केला पाहिजे. चांगली स्थिती आम्हाला घरी बसून ठेवते. चांगली स्थिती आम्ही प्रार्थना विसरतो, बायबल वाचणं विसरतो, देवाला विसरतो, मंडळीला विसरतो. चांगलं चाललंय, काय गरज नाही, सर्व काही व्यवस्थित आहे, उद्याची काळजी नाही. इथंच सैतान सर्व गोष्टी करतो बा. आणि इथंच तुम्ही मी फसतो बा. विसावा जे देवापासून आम्ही लांब जातो, विसावा स्वतःसाठी विसावा घेतो. हेच तर फार म्हणजे की आदामाला तिने तसंच फसवलं. हेच तर फसवण्याची संधी. तो तुमच्या माझ्या परीक्षण करतो, तो तुम्हा मला देवाच्या आश्वात थांबायला बघतो आणि थांबतात इकडं. म्हणून बायबल वेळी दावीदला लक्षात आलं की हे देवा, त्यांनी मंडळीला उपमा दिली आणि मंडळीला त्यांनी प्रार्थना केली, विनंती की देवाला कधी विसरायचं नसतं, देवाचे नेहमी उपकार स्मरण करा, कारण हा देव न विसरणं. त्या लक्षात आलं की देवाला विसरून काय उपयोग नाही. हे पहा डावपेची. सैतान आक्रमक काम करतो आणि तो बायबल सांगतो की तो हुशार आहे, काळेबाज आहे, तो चतुर आहे, त्यामुळे त्याला समजतं. तो उगीच आपलं डावपेच आणि उगीच आपला हल्ला करत नाही. तो हुशार पद्धतीने काम करतो आणि बरोबर तो काम करून फसवतो तुम्हाला वेगळ्या प्रकारे. आणि त्यामुळे हा माणसं फसले. बायबलमध्ये लोक फसले, दावीद फसला, अनेक लोक फसले. कारण का, ज्यावेळेस प्रगती होती, ज्यावेळेस उन्नती होती, त्यावेळेस आमची प्रगती उन्नती आम्हाला वर उंच उचलते. मग ती सत्यजीवन मंडळीची प्रगती असो, मंडळीची प्रगती, मंडळीची वाढ आहे, मंडळीची लोकांची वाढ आहे. आम्हाला आनंद वाटतो की प्रगती आम्हाला आवडते, उन्नती आम्हाला आवडते, यश आम्हाला आवडते, यश आम्हाला देव देतो, विजय आम्हाला देतो. आम्ही त्या भावनेमध्ये चालत राहतो. मग कधी कधी विसरतो आम्ही देवाला. लक्षात ठेवा, उन्नती चांगली, देवाला वाटतं की तुमचे प्रश्न सुटावे, काळजी सुटावे, म्हणून देव सोडत असतो. पण सोडावे आम्ही त्याला विसरलं नाही पाहिजे. म्हणून चांगली स्थिती कधी कधी आम्हाला फार वाटते की मागच्याच मी सांगितलं की दावीद म्हणला की त्यांनी प्रार्थना केली की देवा मला जास्त धनवान बी बनू नको आणि जास्त गरीब पण बनू नको. मला जर धनवान बनवलं तर मी विसरून जाईन आणि गरीब म्हणून तर मी तुला शिव्या देईन. हे फार मोठी गोष्ट. आमचं जीवन देवावर अवलंबून आहे, या बाकीच्या गोष्टी नाही. आमची प्रगती देवाकडे, यश देवाकडे. देव मला माझ्याशिवाय तुला यश भेटणारच नाही. येशू मला मधपासून मी बघत असला तू पुढे जाऊच शकत नाही. मग याची देवाशिवाय का होत नाही, म्हणून देवाला धरणे फार महत्त्वाची गोष्ट. हीच फार मोठी गोष्ट. बायबलमध्ये जाते की योसेफ दाखवला. योसेफ हा फार देखणा होता, सुंदर होता आणि सर्व गोष्टींची तरबेज होता. एक राजासारखं त्याचं शरीरयष्टी होती आणि दिसायला फार सुंदर बायबल सांगतो. पण आम्हाला की त्याच्या भावाबंधून त्याला विकून टाकलं, मिस्री देशात त्याला विकलं, मिस्री लोकांनी अनेकांना त्याला विकलं. शेवटी एक पोटीभर तो फारोराचा अंमलदार होता, त्याच्या घरी त्याला विकून टाकलं. मग तो त्या माणसाच्या घरी काम करायला लागला. योसेफ त्या माणसाच्या घरी तो काम करत गेला आणि काम करता का जे काम दिलं तो करायचं, प्रामाणिकपणे खरेपणाने करायचं, मनापासून. म्हणून देव त्याला आशीर्वाद देत गेला. मग पोटीभरनी पाहिलं की ह्याला मी जे काम देतो ते माझं काम वाढत चाललेलं आहे, जे काम दिलं त्यात माझ्या कामाची प्रगती होत चालली. म्हणून त्याचं काम त्याने वाढवलं. योसेफ जास्त जबाबदारी दिली. का त्याच्या लक्षात आलं की हा जे करतो ते आशीर्वाद होतं, त्याची वाढ होती. मग योसेफला तो टप्प्याटप्प्याने बढती देत गेला.
बघा, हे प्रामाणिकपणा आहे, सत्यता आहे. योसेफ प्रामाणिकपणे सत्यतेने कोणतेही काम कर म्हणून देव त्याला आशीष देत गेला. आणि त्यामुळे पोटीभर अंमलदाराच्या लक्षात आलं की हा माणूस चांगला साधा नाही, हा म्हणून देवाचा आहे. मग त्यांनी त्याला अजून काम दिलं. तिथं बी त्यांनी आश्वासन, संपूर्ण घर त्याचं आश्वास झालं. पोटीभरच्या घरात एवढे आश्वास आले, घर का त्याचं सर्व व्यापार सर्व गोष्टी आश्वास करून टाकलं. एवढं वाढलं सर्व. असं नव्हतं पहिले. पण योसेफ त्याच्या घरात गेला आणि योसेफाने जे काय केलं त्याने योसेफ देत गेला, हे काम कर, ते काम कर, ते काम तो कर. सर्व घर आश्वासित होऊन गेलं, सर्व व्यापार त्याचा आश्वासाने सर्व उन्नतीच झाली बाबा. मग त्यांनी पोटपर्यंत गेले की हा माणूस साधा नाहीये. त्यांनी सर्व अधिकार त्याला देऊन टाकले. सर्व अधिकार हे सर्व तूच सांभाळ, हे तूच बर, सर्व गोष्टीची देखभाल कर, सर्व गोष्टीची व्यवस्था तूच पहा, सर्व देऊन टाकलं. एवढा विश्वास ठेवला. हा असे लोक पाहिजे आपल्याला, काम करी सेवक लोक. देव विश्वसनीय, न्यायी. देव तुम्हाला काम देतो, सेवा देतो, विश्वासाने देतो. त्याला विश्वास आहे की आम्ही काम व्यवस्थित करू. जे लोक देवाचं काम प्रामाणिकपणे करतात ते काम वाढतं. जे लोक कामकरी कोणी असो, सवास, जे कोणतेही काम, तुमची नोकरी आणा, तुमचं जे काही शिक्षण, तुम्ही प्रामाणिकपणा करा, तिथं उन्नती होणारच. तुमची प्रगती, तुमची उन्नती, तुमचं जे प्रमोशन कोणी थांबवू शकत नाही. थांबल, पण शेवटी ते तुम्हाला देव देईलच वेळेवर. पण कोणी थांबू नाही शकत. देवाच्या हातात हे सर्व गोष्टी. वेळ आली, समय आला, देव बरोबर काम करतो. जर तुम्ही कामाविषयी प्रामाणिक आहात, सत्यतेने करतात, देवासाठी करतात, खरेपणाने करतात, शिस्त व्यवस्थेने करतात, मग देव ते ब्लेस करतो. एका माणसामुळे अख्खी कंपनी चालते. एका माणसामुळे कंपनी चालते. एका माणसामुळे एका विमानातील सर्व प्रवासी वाचले. एका माणसामुळे सर्वच वाचवतो देव. एक माणूस विश्वासाने प्रामाणिक, त्याच्यामुळे देव बाकीच्याने वाचतो. लक्षात ठेवा. पण तो प्रामाणिक खरं, देव त्याला विश्वासाने काम देतो. जर विश्वासाने करतो, देव काम वाढतच ना. जे करेल ते वाढतच आहे, ते थांबणारच नाही. मग आम्ही सत्य म्हणजे जे आम्ही विश्वासाने काम करतो, मनापासून काम करतो, म्हणून देव प्रगतीच्या मागे लागला, उन्नतीच्या मागे लागलेला आहे. देवाला आता उन्नती करायची, देवाला उन्नती करायची, प्रगती करायची, अनेक लोकांना वाचवायचं. कारण आम्ही प्रामाणिकपणे आमचे लोक काम करते, हे देवाला आवडतं. कोण पाहतं म्हणून नाही, हा पाहतो तो पाहतो म्हणून मी काम करतो, पास्टर पाहतो, नाही नाही नाही, मी तर बघत बी नाही ते. पण ते आपलं काम प्रामाणिकपणे करतात, मनापासून करतात, रात्रंदिवस करतात. म्हणून देव बघतो की विश्वासाने काम, म्हणून जे करेल तिथे यश आहे, जे करेल तिथं देवाचं गौरवच आहे. विश्वास तसा योसेफ होता. म्हणून सर्व अधिकार वाढत गेले बाबा. जर तुम्हाला, मला वाटतं माझी उन्नती झाली पाहिजे, मग देवाच्या कामात बी बना, तर प्रामाणिकपणा फार महत्वाची गोष्ट. देव पदावर पद, अधिकार वाढवतो. 2 रुपयाला 4 रुपये, तर 5 रुपयाला 5 रुपये असं देव देतो. रुपयाचं दृष्टांत पाहिलं, जे जे वाढीव काम आहे त्याला अजून वाढवलं देवाने बाबा. तसं तुम्हाला मलाही वाटतं की जे काय करेल रोजच्या जीवनात सत्यतेने बरोबर देव काम करू. तुमची माझी प्रगती देव थांबणार नाही. पण देवाला विसरायचं नसतं, त्याच्यात गुंतवणूक नाही करायची. देवाने दिलं त्याच्यात गुंतवणूक. देवाने मुलबाळ दिलं. असे काही सिस्टर लोक माझ्याकडं, त्यांना मुलबाळ नव्हतं. मुलबाळ काही 4-5 वर्षांनी मुलबाळ झालं. मुलबाळ प्रार्थना करून करून मुलबाळ झालं. मुलबाळ झालं, वाढलं, प्रार्थनाच बंद केली. मुलामुळे प्रार्थनाला येता येत नाही, मुलामुळे जमत नाही, असं कारण आता ते सांगतात. देवाने यासाठी तुम्ही दिले. देवाने संते तुझ्या हाची देणगी दिली यासाठी की तुम्ही त्या मुलाला घेऊन देवाचं गौरव करा, प्रार्थना करा, उपवासती, देवाच्या मध्ये आभार प्रश्न. लोक विसरून गेले देवाला. मग शेवटी त्या मुलांसाठी त्यांना प्रार्थना करायला लागते. मग तेच मुलांसाठी पुढे त्यांना रडायला लागतं, प्रार्थना करायला लागते. कारण ती देवाने दिलेली देणगी ती. म्हणजे अशा काही गोष्टी लोक विसरतात. देवाला बरेच लोक येते. मग कारण असतात त्यांच्याकडे. मग देव म्हणतो की माझी उन्नती झाली पाहिजे, मग देवाच्या कामात बी बना, तर प्रामाणिकपणे काम करा.
पण मंडळीने तुमच्याकडे प्रार्थना केली, येशूने तुमच्यासाठी देवाला विनंती केली, देवाने तुम्हाला दिलं, चांगल्या गोष्टी दिल्या, मग तुम्ही असं करणं सैतान हेच करतो, थांबवतो, रोखतो. योसेफ तिथे आलं. योसेफ त्या घरात किती दिवस काम करत होता, पुष्कळ दिवस वर्ष काम करत होतं. प्रगती 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 झाली. ज्यावेळेस योसेफकडे सर्व अधिकार आले, सर्व त्याच्या ताब्यात दिलंच व्यापार, त्यावेळेस पोटिफरच्या पत्नीची नजर त्याच्यावर गेली. लक्षात ठेवा, त्यावेळेस तिचे पोटिफरच्या पत्नीची नजर त्याच्यावर गेली आणि तिने त्याच्याशी व्यभिचार करण्याची तिने संधी शोधायला लागली. एवढे दिवस नाही. बायबल सांगते योसेफ सुंदर होता, देखणा होता, पहिल्यापासून होता तो. पण ज्यावेळेस त्याला सर्व अधिकार भेटले, सर्व गोष्टी त्याच्याकडे आल्यानंतर मग सैतानने आक्रमण केलं. कारण योसेफ सर्व गोष्टी ताब्यात घेऊन बसला होता. मग सैतानने आता ह्याच्याकडून फसवलं पाहिजे आता याला, का त्याला आवडलं नाही ते, म्हणून त्यांनी ह्या स्त्रीचा उपयोग करून त्याला फसवायचा प्रयत्न केला. जसं दावीद फसला, शमशोन फसला. शमशोन किती बलाढ्य माणूस होता, किती किती लोकांना त्यांनी सोडवलं दास्यगृहातून. शेवटी सैतानने त्या लोकांना फसवलं. बघा, इथं योसेफ नाही फसला. योसेफ बायबल सांगते की तो फसला नाही, तो पळून गेला, तो सर्व गोष्टी सोडून पळून गेला. हे देवाचं भय आहे. हे देवा, तो तिथं देवाला विसरला नाही. लक्षात ठेवा, सर्व गोष्टी येतात तेव्हा माणूस सर्वच गोष्टी कीर्ती होते, तेव्हा सर्व गोष्टी आपल्या आसपास येतात. पण योसेफ देवाला विसरला नाही तिथं. तो तिथून ते सर्व सोडून पळाला, देवाच्या मागे पळाला. म्हणजे सैतान तिथं त्याला पाडत होता, म्हणून तो योसेफ पंतप्रधान झाला, देशाचा पंतप्रधान योसेफ झाला. याचं कारण की ह्या गोष्टी तो कुठेही देवाला विसरत नव्हता. किती प्रगती हो, किती उन्नती हो, किती माझं संपत्ती वाढव, किती माझं सर्व गोष्टी वाढव, घरदार वाढव, गाड्या वाढव, सर्व गोष्टी वाढव, सर्व माझे प्रश्न समस्या सुटले, सर्व गोष्टी, तरी पण तो देवाला सोडलं नाही तिने. म्हणून सैतानला तिथं घुसता आलं नाही. हीच तर गोष्ट योबची. योब नित्य नियमाने देवाची प्रार्थना करत असे, नित्य नियमाने ते देवाला हवन करत असे. का? योब हा फार धनवान होता, श्रीमंत होता, आणि त्याच्याकडे काही गुरुमेंढ शेंडर होते, काही हजारांनी होते, पटीने होते. 3 मुली 10 मुलांचं त्याचं कुटुंब होतं, पती पत्नी 10 मुलं. पण तो म्हणायचं, कदाचित माझे हे सर्व संपत्ती, सर्व साम्राज्य, रोज देवाची आठवण करायचं, रोज देवाची प्रार्थना सकाळी उठून करायचं, स्वतःसाठी कुटुंबासाठी करायचं. तो म्हणला, कदाचित माझी मुलं देवाला विसरून जातील. बघा तो काय, कदाचित माझे मुले या सर्व गोष्टीमुळे देवाला विसरून जातील, कदाचित ते देवाचं पुढे आविर्भाव करतील. म्हणून तो मुलांसाठी बी देवाला विनंती करत होता की माझे मुलं तुला विसरले नाही पाहिजे. सर्व गोष्टी चांगल्या दिलेल्या आहे मुलांना, सर्व गोष्टी योबापासून प्राप्त झाल्या, सर्व आश्वास, सर्व धनसंपत्ती प्राप्त झाली. म्हणून तो म्हणला की या संपत्तीमुळे बोलवणूक होणे, फसवणूक नाही, वेडेवाकड्या मार्गाने जाऊ नये, या सर्व गोष्टी त्यांनी विपर्यास करू नये. म्हणून तो रोज देवाला प्रार्थना करतो मुलांसाठी. मग एवढा धनवान मनुष्य, ती सर्व गोष्टी त्याच्याकडे, नोकर चाकर, किती संपत्ती, पिढ्यानपिढ्या संपत्ती, पण तो देवाला विसरत नाही. म्हणून बायबल सांगते की सैतान त्याच्या घरावर फिरट्या मारतो, पण सैतानला त्याच्या घरात जाता येत नाही. संधीच नाही दिली त्यांनी त्याला. सैतानला योबाने घरात घुसण्याची संधी दिली नाही, कारण तो नित्य नेमाने देवाची उपकारस्तुती करत, प्रार्थना करत, देव मुलांसाठी तो देवाला बली अर्पण करत, सर्व कुटुंबासुद्धा तो राखत होता. आणि त्यामुळे सैतान 24 तास फिरत असून मी त्याला घरात घुसता आलं नाही, त्याला योबाला फसता आलं नाही. बाबा, तसं तुमचं माझं कुटुंब आहे, आमची घरं बी तशीच आहे. सैतान आमच्या घरात घुसतो, सैतानला बोलावं लागत नाही, तो बळजबरी करून घुसतो. कधी कधी आम्हीच त्याला बोलवतो. का बोलवतो? कसं चुकीचं काम आहे. एका कुटुंबात सैतान घुसला, घरात जाऊन बसला, नारळामध्ये जाऊन बसला. मी त्याला हाकललं, चल इकडून निघाल्यानंतर परत जाऊन घरात बसला. मग दरवेळेस मी बघतो सैतानला घालवतो, तर जातो कुठं? तो घरात जातो म्हणला मी. म्हणजे इथून मी काढतो तर घरात जाऊन बसायचं. पण घरात जाऊन काय करतो? मी घरात बसतो, घर माझं आहे. तो आला कसा? मी कुठं आलो? ह्यांनी बोलवलं मला.
तो म्हणला ह्यांनी मला बोलवलं म्हणून मी आलो इथं, म्हणून बसलो घरात. बघा, घरात सर्व नुकसान. येशू म्हणला हा चोर आहे, चोरी करतो, घातपात नाश करतो, हा चोर आहे. हा चोरतो तुमचं जीवन चोरतो, देवाने दिलेलं जीवन तारण चोरतो, शांती चोरतो, आरोग्य चोरतो, आनंद चोरतो, कौटुंबिक सर्व गोष्टी चोराला बघतो. चोर आहे हा. चोर कधी सांगू देत नाही, तो अकस्मात येतो, तो कधी बी येतो. तो वेळ त्याला माहिती आहे की कोणती वेळ, कोणती संधी, कोणत्या वेळेला, कोणत्या समयाला माणसं झोपतात. आताचे बी चोर सांगतो जगाची, त्यांना टाईम माहिती बघा. या टायमाला माणसं बरोबर झोपतात, बरोबर त्या टायमाला ते लोक चोरी करतात बघा. शैतान मग किती हुशार आहे, चोर आहे तो जगाचे. शैतान तर किती हुशार आहे, त्याला माहिती आहे की कुठे हे लोक झोपू शकतात, कुठेही विसावा घेऊ शकतात, तिथंच तो काम करतो. मग हेच तो काम केलं त्यांनी बघा. ते योबा बाबतीत नाही करता आलं, कारण योब हा देवाला विसरत नव्हता कधी. आमच्या घरावर गिरट्या मारतो. आम्ही तर तारण प्राप्त झाले लोक आहे, आम्ही विश्वासाने लोक आहे, आम्ही प्रार्थना करणारे लोक, देवाची स्तुती करणारे लोक आहे. त्याला नाही आवडत ना. मग तुमच्या माझ्या घरावर किती गिरट्या मारास, पण आम्ही त्याला येऊ देतो का? हे बा, येतो का तो? कुठे येतो? मनात येतो. मनात मनात विचारामध्ये तो काम करतो. आमच्या मनात आणि विचारामध्ये तो काम करतो. चुकीचे विचार, चुकीचे निर्णय देऊन तो फसवतो. आदामासारखं आदामाच्या बुद्धीमध्ये त्यांनी काम केलं, फसवलं. हन्नानं सफलं त्यांनी तसंच करतो तो, घुसखोरी. पण योब तसं करत नव्हता, कारण योबला अभ्यास होता देवाचा. त्यामुळे तो सावधान होता आणि तो शैतानाला चान्स देत नव्हता. मग आम्ही देतो का? बऱ्याच गोष्टी, चुकीच्या गोष्टीमुळे शैतान घुसखोरी करतो आमचं. आम्ही राग करतो, चिडचिड करतो, भांडणं करतो, व्यसन करतो, जे काय. इथून शैतान घुसखोरी करतो घरात, आणि इथून शैतान घरात येतो आणि इथून तो घरात काम करतो. लक्षात ठेवा, मनात काम करतो आणि तो सर्व नुकसान करतो बा. फार मोठी गोष्ट. हळूहळू तो सर्व गोष्टी बंद करतो, सर्व गोष्टी बंद. लक्षात, एक मनुष्य देवामध्ये खूप त्यांनी प्रगती केली होती. लहानपण शिक्षण त्याला भेटलं चांगलं, देवाच्या चर्चमध्ये जाणे, प्रार्थना करा, सर्व गोष्टी करा. चांगलं शिक्षण करून तो वाढला होता. शिक्षण करून मोठा पदावर तो जाणार होता, मोठा म्हणजे पोलीस भरती इन्स्पेक्टरच्या परीक्षेला तो बसला. तिथं बी तो उन्नतीकडे चालला होता, सर्व गोष्टी तरबेज. अचानक काय आलं काय माहिती की त्याला घरात काहीतरी त्रास झाला आणि घरातून तो बसला. एका घरात बेडरूममध्ये बसला, तिथंच बसला तो. 5 वर्ष तो घरातून बाहेर नाही निघाला. 5 वर्ष. चांगला माणूस होता देवाचा, प्रार्थना करणं, सर्व गोष्टी. त्याचं घर बी ख्रिश्चन होतं, ख्रिस्ती कुटुंब. अशा घरात मी माझे लोक प्रवास करता करता गेलो आणि त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी मला सांगितलं, कारण मी घरात त्या बसल्यानंतर प्रार्थना करत असताना देवाला म्हणलं किती सुंदर घर आहे, किती सुंदर लोक आहे. येशूने हलवलं मला. हे दिसत असं नाहीये. तुला वाटतंय घर सुंदर आहे, घरातील लोक सुंदर आहे, सर्व सुंदर आहे. नाहीये, फेल. हे लोक फेल गेलेले लोक आहे, हे लोक अपयशी लोक आहे, हे लोक दुःखी लोक आहे. मग पडताळा काढला की काय प्रॉब्लेम आहे यांचा. प्रार्थना संपल्या मग ते लोक रडायला लागले की बदल अशीच आमच्या घराची परिस्थिती, दानादान झाली. चांगलं कुटुंब होतं. 5 वर्षाला माझा मुलगा बेडरूम मध्ये बसलेला आहे. काय करतो काय माहिती. रात्री तर बडबडच करत बसतो, कोणाशी बोलतो माहित नाही. प्रार्थना करणारा, सर्व गोष्टी करणारा मुलगा 5 वर्ष घरात बसला. हे धिप्पाड मनुष्य मी बघितलं. मग लक्षात आलं की हे तर शैतानचं काम आहे. काहीतरी चूक झाली, शैतान घुसून बसला घरात. 5 वर्ष त्याचे शिक्षण बंद करून टाकलं त्यांनी. 5 वर्ष त्याची परीक्षा, PSI ची काय परीक्षा, त्याच्यामध्ये त्यांनी जाऊ दिलं नाही त्याला. कुठेतरी काहीतरी चुकतंय ना, कुठेतरी त्या माणसं चुकलं काय नाही, कुठेतरी देवाला विसरला तो, कुठेतरी आत्मप्रौढी आली का नाही. बसलाच तो खाली. मग मी म्हणलं एक काम करा त्याला,
याला परत शुद्धीवर आणून देऊ. तुम्ही याला उचलून मंगळवारीच्या प्रार्थनेला आणा, घेऊन या. पहिल्या दिवशीच मंगळवारच्या प्रार्थना निघाला. पहिल्या दिवशीच त्याला ॲक्सिडेंट झाला. सैतानला असा खवळला. सत्याचे जीवन मंडळी त्याला आवडत नाही, कारण सत्याचे जीवन मंडळीमध्ये तारण आहे, जीवन आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र सहभागिता आहे, सर्व ते मंडळी. आमची मंडळी पूर्ण आहे. सैतान मी साक्ष देतो की सत्याचे जीवन मंडळी पूर्ण आहे. हे लक्षात ठेवा. मंगळवारच्या प्रार्थनेमध्ये मी जेव्हा बसतो तेव्हा सैतान मी साक्ष देतो की सत्याचे जीवन मंडळी देवाची आणि या मंडळीत तारण आहे. मी नाही, सैतान बी बोलतो. त्याला माहिती आहे त्या माणसाला त्याने आघात केला आणि त्याला मंडळीत येऊ नाही दिलं. का? इथं सर्व भेटेल त्याला, परत गेले गमावलं ते परत देऊ देईल त्याला. म्हणजे सैतान किती अटकाव करतं बघा. सैतान किती फसवतो लोकांना. संधी साधून त्यांनी बंद केलं त्याचं. तसं तो आमच्या बाबतीत करू शकतो. तर आम्ही चुका करू, लपून छपून चुका करू, हळूहळू हळू तो तुमचं सर्व बंद करेल. पापामुळे सर्व बंद. हळूहळू तुमची प्रार्थना, तुम्हाला प्रार्थना करूशी नाही वाटणार, तुम्हाला बायबल वाचूशी नाही वाटणार, तुम्हाला देवाचं गाणे गाऊशी नाही वाटणार, तुम्हाला बुधवारी येऊशी नाही वाटणार. जे असेल ते तुम्ही अस्वस्थ बेचीन राहा, दुसरंच काहीतरी करूशी वाटत. पण हे बाबतीत तो तुम्हाला हळूहळू काढून घेईल. चोर येतो, मग हळूहळू तुम्हाला बंद करून टाकतो, मग तिथं तो त्याचं वर्चस्व करतो. हे लक्षात ठेव. कधी आम्ही जर देवाला विसरलो आणि आमच्याकडून काय चुकीचे पाऊल उचलले गेले तर इथे दावीद फसला, इथे शमशोन फसला, इथं आदाम हवा फसला, इथं मोशी फसला. कुठेतरी देवाला विसरला ना बघा. विसरतात काही लोक. आणि काही चुकीच्या पावलामुळे मोशीनी दुधामाचा प्रदेश गमावला. मोशेला जेव्हा म्हणला की फक्त तू दगडाला आज्ञा कर पाणी येईल, मोशेला राग आला. लोकांनी केलं त्याला खूप त्याला त्रास दिला. तो देवाची वाणी विसरला आणि त्यांनी दगडावर 2दा काठी मारली. तिथं तो देवाला विसरला आणि तिथंच त्याचं सर्व काम बंद झालं. बघा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. देव जे सांगत तेच करत. मोशेने चूक केली मोठी, किती दुःखाची गोष्ट. देव म्हणला बाद झाला, तर तुझा प्रवास इथं समाप्त कर, इथून पुढे तू जाऊ शकत नाही. म्हणजे हे आमचं जे सर्व तुळशी थांबतात याचं कारण आहे की हेच आहे. म्हणून सावधान, सैतानाविरुद्ध सावधान राहा की चांगली उन्नती प्रगती होऊ द्या. देवाला वाटतं होऊ द्या, होऊ द्या, चांगली गोष्टी, पण आत्मप्रौढी नको. देवाला विसरू नका. हे सर्व चालले चांगले, देवाला इच्छा द्यायचं देव द्या, त्यात तुम्ही गुंतवणूक करू नका. त्याच्यामुळे प्रार्थना चुकू नका, त्याच्यामुळे बायबल वाचन बंद करू नका, त्याच्यामुळे देवाची सहभाग सोडू नका, त्याच्यामुळे मंडळीची सहभाग सोडू नका. ह्या गोष्टी घातक आहे. ह्या गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या की तुम्ही त्याचा उपयोग घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा. पण त्या गोष्टीत तुम्ही गुंतवणूक करून देवाला विसरलेलो, हेच फार महत्वाची गोष्ट. म्हणून यासाठी सैतान फार हुशार आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. सौंदर्य भुलणारे लावण्य व्यर्थ आहे. देव म्हणाला मुलांना मुलींना की विधर्मेशी जळून देवापासून विजळ होऊ नका. विवाहासंबंधी बोलतो मी. विवाहामध्ये बी सैतान मुला मुलींना फसवतो, हे बी लक्षात ठेवा. आपली योजना आपली संकल्प आणतो. विवाह हा घातक होतो, विवाह हा नष्ट होतो. विवाह एक आनंद देणारा, उत्साह आणणारा, आशीर्वाद आणणारा, जबाबदारी वाढणारा विवाह असतो. हा देवापासून आलेला आहे. संस्थापक येशू आहे. म्हणून आमचे तरुण मुली मुलं हे ज्यांचे निर्णय विवाहासंबंधी, त्यांचे घरचे विवाहासंबंधी योग्य निर्णय घ्या. सौंदर्य भुलणे लावण्य व्यर्थ आहे, याच्यावर निर्णय काय करतो तुम्ही. हा एक भाग आहे. विश्वासाच्या लोकांनी विश्वासाने विवाह करावा. सैतान इथेही प्रस्ताव ठेवतो, इथे बी लोकांना फसवतो. काही मुली फसतात, काही मुली मंडळीतल्या फसल्या. मी सांगून मी फसल्या. आता ते रडतात, अजून रडतात. एक वर्ष झाले रडतात. ते का रडतात? फसलेलं सैताननी.
ते म्हणले की आम्ही त्या मुलाला आणू किंवा ती मुलगी त्या मुलाला आणू किंवा मुलीला आणू, असं दोघांचं चाललंय. सांगतो, मुलगा म्हणतो मुलीला आणून तिला प्रार्थनेमध्ये मंगळवारच्या प्रार्थने बसून तिला तारण प्राप्त झालं मग आम्ही विवाह करू, किंवा मुलगी तसं म्हणते, मुलगा बी असं म्हणतो. म्हणजे ही योजना तुमची आहे, हे देवाने तुम्हाला सांगितलं का? असं ही तुम्ही प्लॅनिंग तुम्ही केली, योजना तुम्ही, देवाने असं सांगितलं नाही आम्हाला. तुम्ही कोणाच्या गटात जाऊन पाप करू नका, त्याला आपल्या गटात आणून पाप करू नका, हे पाप आहे. तुम्ही त्याचं सामील की त्याला आपल्यामध्ये सामील करून पाप करू नका. शैतान इथंच घुसखोरी करतो, फसवतो आणि आयुष्य बर्बाद करतो तो तुमचं माझं. हे फार मोठी गोष्ट आहे. शैतान येतोच, विवाह आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही निर्णय घाई गडबडी घेत नाही, घाई त्वरा करते, कुठेतरी गुंतवणूक करून टाकते, फसते ना. माझ्या तरुणपणात बी असं होतं, मी तर मुलांवर फिरणे सर्व गोष्टी करायचं. मी ते तरुणपणात तारण झाल्यानंतर मी एकही दिवशी सकाळी उठून मी तरुणावर फिरायला गेलो. सकाळीच पवित्र आत्मानं त्यांनी माझ्याशी बातचीत केली, कशाची गडबड करू नको, कशाची घाई करू नको तू, आणि तू निर्णय घेऊ नको, विवाह मी करेल, तू नाही करायचं. काय तुला काम करायचं देवाचं, फसशील तू असं. मी नाही, अनेक संदेशांनी मला वाचलो, बाहेर ये, शैतान फसू तुला. आज मी चांगल्या स्थितीमध्ये काय आहे, फसलो नाही ना मी. न ते देवाचं काम सेवा सर्व बंद झाली असती माझी, सर्वच झालं. पण देवाने राखलं. म्हणून लक्षात ठेवा की शैतान मी प्रस्ताव ठेवतो, अनेक गोष्टी ठेवतो, पैसे संपत्ती ठेवतो, नोकरीचं ठेवतो, हे कर ते कर. फायदा झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीची उन्नती नको आहे आम्हाला. चुकीच्या पद्धती उन्नती नको, अशी उन्नती बी नको की त्यांनी माझी प्रार्थना बंद होईल, माझी सहभागिता बंद होईल. हे शैतानचं काम आहे की तो बी प्रस्ताव करतो, त्याच्याकडे बी सर्व गोष्टी आहे. बायबल मी त्यांनी काही दिलेलं आहे, काही लोक तो फक्त देवापासून लांब नेण्यासाठी हे सर्व गोष्टी देतो. म्हणून लक्षात ठेवा, ही घुसखोरी शैतानची. त्यामुळे लक्षात ठेवायचे की आमचं कुठेतरी काहीतरी थांबते, थंडपणा आलाय. आत्मा म्हणतो तू थंड बी नाही, तू उष्ण बी नाही, थंड बी नाही, तू कोमट झालाय. लगेच जागा यायचं, आपण काहीतरी चुकतं आपलं. आम्हाला प्रार्थना जाऊशी वाटत नाही, आम्हाला प्रार्थना करूशी वाटत नाही, बाहेर वाचू, कुठंतरी काहीतरी चुकतं. लक्षात ठेव, हे शैतान काम करायला सुरुवात केली बा, हे लक्षात ठेवा. उठून लगेच या, लगेच देवासमोर बसा, लगेच देवाला प्रार्थना करा, पश्चाताप करा, देवा जागेवर आणून लगेच देव वाढणार नाही ते. कारण करणी करून तो हात धरतो, हात धरून शरीर धरतो शैतान. लक्षात ठेवा, लगेच शरीर नाही धरत तो, पहिले करणी धरतो, मग हात धरतो, मग शरीर धरून खेचतो तो. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून जागृत राहा, कारण आपल्याकडे देव आहे, देवाचं वचन आहे, शिक्षण आहे, म्हणून फसू नका. लक्षात ठेवा, प्रगती तुमची माझी देवाला करायची, त्याच्या पद्धतीने करेल. देवाला पाहिजे तेव्हा करा. पण काही वेळेस तो करायची प्रगती करत नाही, त्याला माहिती की प्रगती या माणसाला घातक आहे. ह्या प्रगतीने हा माणूस देवा देत नाही, देव त्याला. कारण हा प्रगती त्या माणसाच्या देवापासून लांब देत नाही देव. असं मी देवाचं काय प्रश्न नाही, काय समज आम्हाला प्रार्थना करायला लागते, देव सोडतो. पण शेवटची उद्देश आहे की आम्ही देवाकडे बसतच पाहिजे, आणि शेवटपर्यंत देवा बसावं अशी स्थिती देव आमची ठेवतो. गुडघ्यावर बसून देवाला प्रार्थना करणं लोक देवाला आवडतात, पण देवाची सहभागिता ठेवणं देवाला लोक आवडतात. हे कॉन्टॅक्ट देव ठेवतो आमच्याशी. आमच्याकडे काय समस्या आहे, आमच्या घरातही प्रश्न आहे, समस्या आहे, अजून काही गोष्टी आम्ही लढत आहे, देव काय सोडत नाही. काय नाही सोडत, देवामध्ये चाललो ना आम्ही. तर बसलो असतो घरात, सर्व देवाने सर्व काही दिलंय, देवाचं काम झालं नाही, अजून मी लढायला लागतो. अजून मी काही प्रश्न, अजून मी समस्या कुटुंबाची, मंडळीचे. हळूहळू देव काम करते, पण त्यामुळे शैतानला घुसखोरी करू देत नाही आम्ही. म्हणून लक्षात ठेवा, योग हा देवामध्ये विश्वास राहिला, नित्य नेमाने देवाशी कॉन्टॅक्टमध्ये राहिला, आणि देवाला तो विसरला नाही. अजून एक व्यक्ती बघा, शेवटचं कर्नेल्या व्यक्ती एक श्रीमंत मनुष्य त्या काळाचं. बायबल सांगते की त्या काळातलं श्रीमंत व्यक्ती म्हणजे खूपच श्रीमंत, धनवान.
त्या काळात असे नोकर चाकर सर्व गोष्टी त्या घरात आहे. बायबल सांगते की असा करणारा व्यक्ती धनवान मनुष्य देवाची प्रार्थना करतो, नित्य नियमाने दानधर्म करतो, देवाचं भय बाळगतो. असा श्रीमंत मनुष्य, त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही, तरी पण तो देवाला विसरत नाही. हे सर्व देवामुळे तो म्हणतो. हे गेलं तरी चाललं, पण देव नाही गेला पाहिजे. कारण हे गेलं तर परत येईन, कारण देव परत आनंद, देव गेला तर सर्वच जाईल. म्हणून तो देवाला धरून होता. बायबल का सांगते की शेवटी देवाचं देवदूत त्याला सांगतो, करण्याला तुझी प्रार्थना करतो, तुझे दानधर्म करतो, देवाला फार आवडतं, देवाला पसंत आहे बघ. देव तुझी नेहमी आठवण करतो, कारण तू देवावर प्रेम करतो. जे देवाने तुला दिले, कशाला दिलं? इतरांसाठी दिलं. तो तिचा वापर तू व्यवस्थित करतो. खूप आशीर्वाद दिले त्याला, खूप संपत्ती दिली. हा त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करू, लोकांना मदत करू, दानधर्म, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांनी लोकांसाठी वापर करायला सुरुवात केली. देवाला पसंत पडलं म्हणून देवद्वारे त्याला शाबासकी देतो. मी तुझं नाव बुकमध्ये लिहून ठेवले. किती मोठी गोष्ट बघा. तेच आमच्या बाबतीत ते बाबतीत मी ह्यासाठी आम्ही पहा की सावधान राहा. ज्या गोष्टी आम्ही पुढे चाललेले, अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी देव देते. आता वेगळं माझं पवित्र आत्मा लोक भेटते, तरुणांना पवित्र आत्मा भेटला, अनेक गोष्टी त्यात वाढायचं आम्हाला चालले प्रयत्न. तर पुढे बघू आपण कसं वाढवायचं, मीटिंग घेऊन. पण सज्ज राहा, देवाच्या कामावर सज्ज राहा. शैतान जर घुसत का नाही जाणून घ्या. मनात काम करू शैतान, हे लक्षात ठेवा. मन झालं मग शरीरात येत होतो. हे आम्हाला बायबलने शिकवलं. म्हणून सावधान, सतर्क राहा आणि प्रगतीकडे चला. देव आमची प्रगती करायला तयार आहे, त्याला आम्ही सादर होऊया. प्रेज लॉर्ड.